सोमवारी पहाटे जयपूर शहरातल्या काही गल्ल्या वर्दीतल्या पोलिसांनी भरून गेल्या होत्या. काही गल्ल्यांमध्ये जाण्या येण्याचे रस्ते बंद केले होते. प्रत्येक पोलिसाच्या हातात काठी होती. गल्ल्याच्या वरून ड्रोन गिरट्या घालत होते. जयपूरमधील मालवीय नगर परिसराला सोमवारी छावणीचं स्वरूप आलं होतं. तब्बल 3,000 पोलीस तिथे तैनात होतं. परिसरातील सगळी इंटरनेट सेवा बंद होती आणि एका वास्तूवर बुलडोझर चालणार होतं. ती वास्तू होती नुरानी मस्जिद. या ठिकाणी ही मशिदीला 44 वर्षापासून उभी आहे, पण प्रशासनाच्या नजरेत ती फक्त एक अतिक्रमण होती. प्रशासनाने मग मशिदीवर कारवाई केली का? या कारवाईत फक्त मशीद होती का? पोलीस एवढ्या संख्याबळाने का आले? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. जयपूर म्हणजे राजस्थानची राजधानी, वेगाने वाढणारे शहर. पण जसं जसं शहर वाढतं तसं तसं समस्याही वाढतात. जुने रस्ते अरुंद होतात, वाहतुकीची कोंडी होते आणि वस्तू वाढली की लोकांच्या गरजा वाढतात. या पार्श्वभूमीवर जयपूर विकास प्राधिकरण अर्थात जेडीने एक महत्वाकांक्षी रस्ता रुंदीकरण प्रकल्प हाती घेतला. जगतपुरा ते जवाहर सर्कल या मार्गावर रेल्वे लाईनच्या लगत असणाऱ्या हा रस्ता सध्या केवळ 25 ते 30 फूट रुंद आहे. हाच रस्ता तब्बल 80 फूट रुंद करण्याची योजना जेडीने आखली. या रस्त्याचा विस्तार झाल्यास मालवीय नगर, जगतपुरा, प्रतापनगर आणि जयपूर विमानतळ या भागांमधील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे. त्याचबरोबर नंदपुरी रेल्वे क्रॉसिंगवर नित्यनियमाने होणारी वाहतूक कोंडी 50,000हून अधिक रहिवाशांना रोज त्रासदायक ठरते. हे सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा होता. या प्रकल्पाच्या रुंदीकरणात 143 मालमत्ता येत होत्या आणि त्यातच या 5 धार्मिक स्थळाचाही समावेश होता. या कारवाईचा प्लॅन एका दिवसात झाला नाही. जेडीने मे महिन्यात 22 तारखेला या रस्त्यावरील 134 घरांवर बुलडोझर चालवला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रहिवासी बांधकामे हटवण्यात आली होती. त्यानंतर 5 धार्मिक स्थळांना नोटीस पाठवण्यात आल्या. या नोटीसनुसार संबंधित स्वखुशीने बांधकाम हटवण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यापैकी काहींनी स्वतःच अतिक्रमण काढून घेतले, पण जे उरले त्यांच्यावर थेट कारवाई होणार हे निश्चित होतं. नुरानी मस्जिद 1981 मध्ये उभारली गेली. ही मस्जिद म्हणजे परिसरातील मुस्लिम समाजाने मिळून विकत घेतलेली जमीन आणि लोकसहभागातून उभारलेली वास्तू होती. त्या जमिनीची खरेदी 2 जुलै 1981 रोजी अब्दुल रहमान मंसूरी यांच्या नावाने झाली होती. 391 चौरस जागेवर बांधलेली ही मस्जिद 1988 मध्ये राजस्थान वक्फ बोर्डकडे नोंदणीकृत झाली. 1984 मध्ये मस्जिद समितीने जेडीला विकास शुल्कही भरले होते. या सगळ्या गोष्टी संबंधित समितीने दाखवल्या. जेडीचे म्हणणे वेगळे होते. प्रशासनाच्या महसूल नोंदणीनुसार हा संपूर्ण रस्ता 80 फूट सार्वजनिक मार्ग म्हणून नोंदवला होता. त्यामुळे बांधकाम कायदेशीर असो व नसो, रस्त्याच्या हद्दीत येणारी कोणतीही अतिक्रमण हटवणे गरजेचे होते. 6 जून रोजी मस्जिद समितीला नोटीस मिळाली. त्यानंतर असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स या संस्थेने मशिदीच्या बाजूने एक अहवाल प्रसिद्ध करत प्रश्न उपस्थित केला. रविवारी मस्जिद समितीच्या सदस्यांनी काँग्रेसचे आमदार रफिक खान आणि अमीन काझी यांच्यासोबत चर्चा केली. आमदार अमीन काझी यांनी सुचवले की मस्जिद पूर्णपणे न पाडता आकार कमी करण्याचा पर्याय विचारात घ्यावा. आमदार रफिक खान यांनी सांगितलं की मस्जिद जेडीच्या मास्टर प्लॅन पूर्वी अस्तित्वात होती, त्यामुळे ती नंतर आलेल्या रस्ता नियोजनामुळे हटवणे योग्य नाही. मात्र प्रशासनाने हा युक्तिवाद मानला नाही. 8 जून 2026च्या मध्यरात्रीपासूनच जयपूर उत्तर आणि जयपूर पूर्व जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. 2G पासून 5G पर्यंतच्या सर्व मोबाईल डेटा सेवा, बल्क SMS आणि फेसबुक एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निर्बंध आणण्यात आले. विभागीय आयुक्त व्ही सरवण कुमार यांनी हे आदेश दिले आणि कारण स्पष्ट केले की सोशल मीडियावर अफवा पसरल्यास सार्वजनिक सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. सकाळी कारवाई सुरू झाली. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या तुकड्यासह 300 पोलीस तैनात होते. ड्रोनद्वारे परिसरात सतत नजर ठेवली जात होती. संवेदनशील ठिकाणी नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध होते. माध्यमांनाही घटनास्थळापासून दूर ठेवण्यात आले. जेडीच्या पोकलेन आणि जेसीबींनी काम सुरू केलं. एक भिंती कोसळू लागली आणि काही तासात 44 वर्ष उभ्या असलेल्या नुरानी मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली. त्याचबरोबर
त्याचबरोबर 2 मंदिरं, एक मजार आणि एक सत्संग भवन यांनाही पाडण्यात आले. प्रशासनाचे म्हणणे होते की नियम कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नाही, सर्व धार्मिक स्थळांसाठी एक समान नियम लागू आहेत. कारवाई पूर्ण झाल्यानंतर मलबा हटवण्याचे काम सुरू झाले. परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त कायम आहे. इंटरनेट सेवा 9 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे तब्बल 24 तास बंद ठेवण्याचे आदेश होते. जयपूरच्या जुन्या शहरातील रामगंज, बडी चौपट, छोटी चौपट या संवेदनशील भागांमध्ये सतर्कता वाढण्यात आली. काँग्रेस आमदार रफिक खान यांनी कारवाईंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की धार्मिक स्थळांच्या बाबतीत सलामसलग आणि सहमतीने निर्णय घेणं गरजेचं असते. असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट या संस्थेनं न्यायालयीन मार्गाचा आधार घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रशासनाच्या बाजूने जेडीने डीआयजी आनंद शर्मा यांनी सांगितले की सर्व प्रक्रिया नियमानुसार पार पडण्यात आल्या आणि हा रस्ता रुंदीकरण प्रकल्प जयपूरच्या मास्टर प्लॅन 2026 चा भाग आहे. रस्त्यावर काम पुढे सुरू ठेवण्याच्या प्रशासनाचे नियोजन आहे. पण या प्रकरणाने एक प्रश्न निर्माण झाला. भारतातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये विकास आणि श्रद्धा या दोन गोष्टी एकत्र नांदू शकतात का? प्रशासन म्हणजे नियम सगळ्यांसाठी समान आहेत. समाज म्हणतो भावनांना किंमत असली पाहिजे. न्यायालयीन लढाईची शक्यता अजून कायम आहे. रस्ता पूर्ण होईल का आणि झाला तर त्याचा फायदा खरंच त्या 15 वस्त्यांना मिळेल का हे पाहायचे आहे. आणि भारतातील जवळपास प्रत्येक मोठ्या शहरात काही रस्ते आणि अनेक विकास कामे बाकी आहेत. मंडळी, या प्रकरणावर तुमचं मत काय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.